हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क, बातमी सोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क। लॉकडाऊनच्या या काळामध्ये आपल्या सगळ्यांना पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न, मला कोरोना तर झाला नसेल ना? एखादा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती माझ्या आसपास राहत नाहीये ना? या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी भारत सरकारने आरोग्य सेतू ऍप लॉन्च केलंय आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आरोग्य सेतू ऍप बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। या ऍप्लिकेशन बद्दल माहिती देण्यापूर्वी एक महत्त्वाची विनंती आपल्या सर्व प्रेक्षकांना मला करायची आहे। आपलं सरकार आपल्या काळजीसाठी, आरोग्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, परंतु अपेक्षा आहे ती आपल्या सर्वांच्या सहकार्याची आणि त्यासोबतच आपल्या सर्व नागरिकांचं जे सरकारच्या निर्देशानुसार घरातच राहून या लढ्यामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन। परंतु मंडळींनो, काही असेही महाभाग आहेत जे विनाकारण या वातावरणाला खराब करायचं काम करतायत आणि प्रशासनाचा ताण या महाभागांमुळेच वाढतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोना कुठल्याही प्रकारच्या जात, धर्म, रंग, पंथ, श्रीमंत, गरीब अशा प्रकारचा भेदभाव करत नाहीये। कोरोना हा कुणालाही होऊ शकतो। काही अंधश्रद्धाळू लोक कोरोनाचा संबंध धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा प्रकारचा प्रयत्न करून ते भ्रष्ट आचरण करतायत। रात्रदिवस झटणाऱ्या पोलिसांवर, आरोग्य सेवकांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणूनच अशा गुन्हेगारांना गुन्हेगार म्हणावं का की आतंकवादी म्हणावं असा प्रश्न आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही धर्म माणसाला उपद्रव करायला शिकवत नाही। सर्वात मोठा धर्म आहे तो म्हणजे माणुसकीचा। आणि माझा प्रश्न त्यांच्यासाठी आहे जे आरोग्य सेवकांवरती हल्ले करतायत, नर्सेसवरती हल्ला करतायत, आरोग्य सेवकांवरती हल्ले करतायत, नर्सेसवरती हल्ला करतायत। आरोग्य सेवक म्हणजे साक्षात परमेश्वराचं रूप। देवाच्या रूपातच डॉक्टर्स, नर्सेस आपली सेवा करतायत, आपल्या प्राणांची काळजी करतायत आणि आपल्याला या भयानक रोगांपासून वाचवतायत। मग याचा सरळ अर्थ असा, जे लोक या आरोग्य सेवकांवरती हल्ला करतायत ते स्वतः त्यांच्या देवावरती हल्ला करतायत। असं असलं तरी दुसऱ्या बाजूला कित्येक लोक, कित्येक नागरिक खूप चांगल्या पद्धतीनं या लढ्यामध्ये घरी राहून सरकारला, पोलिसांना, डॉक्टरला, आरोग्य सेवकांना सहकार्य करताना दिसत आहेत। कित्येक सामाजिक संस्था गरजूंना, गरिबांना अन्नाचं वाटप करताना दिसत आहेत आणि म्हणूनच भारत सरकारने आरोग्य सेतू नावाचं जे ऍप्लिकेशन लॉन्च केलंय हे प्रत्येक भारतीयानं डाउनलोड करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरतंय। या ऍप्लिकेशनद्वारे आपण स्वतः सुरक्षित आहोत का? आपल्याला कोरोनाचं संक्रमण होण्याची काही भीती आहे का? किंवा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आपल्या आसपास कुठे आहे का याचं जीपीएस द्वारे ट्रॅकिंग केलं जात आहे। प्रत्येक भारतीयाच्या मोबाईलमध्ये जर हे ऍप्लिकेशन डाउनलोड केलेलं असेल तर आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आपल्या आसपास किती जवळ आहेत याचं अचूक निदान आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरती आता बघायला मिळणार आहे। आणि म्हणून हे ऍप्लिकेशन जर प्रत्येक भारतीयाने आपल्या मोबाईलवरती डाउनलोड केलं तर याचा फायदा भारताला या महामारीतून पटकन वाचण्यासाठी होणार आहे। आणि म्हणून भारत सरकारच्या या प्रत्येक गोष्टीमध्ये चला आपण त्यांना सहकार्य करूया। आरोग्य सेतू हे गव्हर्नमेंटचं ऍप डाउनलोड करण्यासाठी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा दिली आहे। काही वेळा असंही होत आहे की प्ले स्टोअर मधून हे ऍप सरळ इन्स्टॉल होत नाहीये। त्यामुळे या आधीच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र प्रक्षेपणच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला या ऍप्लिकेशनला डाउनलोड करण्याची लिंक मिळेल आणि आपणा सर्वांना विनंती आहे की हे ऍप प्रत्येकानं डाउनलोड करावं। सर्व सन्माननीय प्रेक्षकांना विनंती आहे, येत्या रविवारी मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व आपल्या घराच्या बाहेर निघून गॅलरीमध्ये कुठल्याही प्रकारचं गोंधळ गर्दी न करता, वस्तीमध्ये बाहेर न निघता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून आपण आपल्या गॅलरीतून फ्लॅशलाईट, टॉर्च किंवा दिवा लावून आपण भारतीय सर्व या लढ्यात एकत्र आहोत
हे दाखवून देणार आहोत. जय हिंद, जय भारत. हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क. बातमी सोबतच सामाजिक, शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क.